हॅलो नमस्कार, मी पौर्णिमा आपला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण करणार आहोत कटाची आमटी। कटाची आमटी म्हणजे सगळ्यांची पद्धती वेगवेगळी असते, सगळ्यांच्या घरी होते। म्हणजे पुरणपोळी असली म्हणजे कटाची आमटी होणारच, कारण की कट म्हणजे काय असतो, कटाची आमटी म्हणजे काय असतं, पुरणातलं अळवण जे असतं ते पाणी आणि ते डाळ काढून ते मिक्स केलं, त्या पाणीला फोडणी देणे म्हणजेच कटाची आमटी होणे असं म्हणतात। मी माझ्या माहितीनुसार मे बी तुमच्यामध्ये सगळ्यांच्या वेगळ्या त्याच्या रचना वेगळ्या असतील, बट रेसिपी स्टार्ट करूया माझ्या पद्धतीने, म्हणजे माझ्या आईकडल्या पद्धतीने। म्हणजे आमचं गाव मराठवाड्याचं, जरी आम्ही मुंबईत राहत असलो तरी आमच्या पप्पांचं गाव वगैरे आम्ही उदगीरचे। चला तर मी त्या स्टाईलने तुम्हाला सांगते मी आज, म्हणजे जसं आई करतं असं माझी। एक खोबरा घेतला आहे, एक कांदा आहे, 2 कांदे, अर्धी वाटी खोबरं, अद्रक लसूण तेलातच टाकून फ्राय करून घ्यायचं छान। आणि त्यात थोडं काय म्हणताला, त्यात खसखस टाकून छान फ्राय करून घ्यायचे सगळं व्यवस्थित। बघू शकता ते मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं पाणी टाकून। आता तेल तापत ठेवूया, त्यात फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी जिरे मोस्टली जास्त वापरायचे, मोहरी एकदम नॉमिनल फोडणीसाठी यूज करा। घरचे सगळे मसाले यूज आहे, कुठलाही बाहेरचा एकही मसाला आपण यूज करणार नाही। घरचं लाल तिखट आणि माझ्या आईच्या पद्धतीने आईने दिलेला माझा काळा मसाला खूप एक नंबर लागतो, तो आपल्याला सगळ्या भाज्यांमध्ये खूप टेस्ट लागतो, आम्हाला सगळ्यात फेवरेट आहे। आणि हा कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा, तो पण खूप टेस्टी आहे। आता गरम मसाला आपण कुठलाही त्यात ॲड करत नाही, कारण ऑलरेडी घरचे मसाले आहेत, त्यामुळे काही नो ॲडिशन, म्हणजे बाहेरचं कुठलं ॲड करत नाही। छान तेलात छान परतून घ्यायचं, परतल्याने काय होतं, कलर छान येतो, स्मेल खूप छान येतो, आणि सकाळी घरात खूप छान सुगंध दरवळला होता। चला त्यात टमॅटो ॲड केले, छान तेलात भाजून घेते। थोडं टमॅटो चांगला भाजण्यासाठी शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ ॲड करू शकता तुम्ही, आणि झाकण द्यायचं, जेणेकरून काय होतं टमॅटो छान शिजते, ती फोडणी बाहेर जाऊन त्याचं म्हणजे त्याची चव जात नाही। कधीही फोडणी दिलात की नाही त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं, कारण ती फोडणीची वाफ आपल्या त्याच भांड्यातच राहते, बाहेर गेली काय होतं की त्याला थोडंसं चव कमी राहते माझ्या मते। चला वाटलेलं वाटण सगळं तेलात मिक्स करूया, त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यालाही तेल सुटेपर्यंत छान। माझं पद्धतच आहे की फोडणी दिली की काही टाकलं की त्यात झाकण ठेवायचं, जेणेकरून वाफेवर लवकर शिजतं। बघा आता तुम्ही पाहू शकता छान एकजीव केले, परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याला 2 मिनटं त्याला तेल सुटू द्यायचं एकजीव मिश्रण केल्यानंतर। कटाची आमटी कोणाला आवडत नाही, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते। मला म्हणजे खरं सांगू, मला फार आवडते कटाची आमटी। लहानपणी असं वाटायचं पुरणपोळी करणार म्हटल्यानंतर पुरणपोळीचं एवढं काही वेळ नव्हतं तेव्हा, की हां ठीक आहे पुरणपोळी करा म्हणजे आई आपल्याला आमटी भात करणार, पापड भजी खायला भेटणार, हो की नाही, हेच क्रेज असायचं। बघा ज्या कुकरमध्ये मी पुरण शिजवलं आणि आळून काढलं, त्याच कुकरमध्ये मी पुरण हाटलंही, म्हणजे गूळ टाकून वगैरे आपलं जी प्रोसेस असते ती, आणि जे ते काढून घेताना जे कुकरला असतं ना पुरण जरा गोडसर असतं, मग मी काय म्हटलं त्यात पाणी ॲड करूया, गरम पाणी करूया, म्हणजे जेणेकरून सगळं कुकरचं निघून जाईल आणि ते पाणी आपल्याला आमटीला वापरता येईल। एका साईडला मी चिंच भिजत ठेवली गरम पाण्यात, त्याने काय होणार, आपण तिखटामुळे तिखट, चिंचेमुळे आंबट, आणि पुरणाचं ते कुकरमधल्या पाण्यामुळे गोडसं अशी आंबट गोड तिखट, म्हणजे झणझणीत आपली कटाची आमटी होणार आहे। बघा तुम्ही टेस्ट एकदा ट्राय करा, खूप यमी आहे। आणि हो पुरण आधीच मध्येच मी कटाच्या आमटीची काय रेसिपी आणली, कारण की पारायण संपलेलं आहे, तर स्वामींना गुरुदत्तांना जे पारायण समाप्ती असतं, म्हणजे झालं काल दत्त जयंती झाली, सो आज पारायणाचं पोतीला नैवेद्य दाखवायचं असतो, म्हणून पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो। पुरणपोळ्या नव्हे, केंद्रामध्ये फक्त पुरण घेऊन जायचं होतं, पुरणाच्या दिव्यान ओवाळून मग आपली पोती आपण उचलून घरी आणायची असते असं। बघू शकता छानपैकी ते पण आपल्या मसाल्याला तेल छान सुटले, झालं सगळं तेल वगैरे एकदम छान फ्राय झालेलं, एवढा सुगंध वास दरवळला आहे। सकाळचे 7 वाजताच घरात एवढा खमखमंग वास आला आहे। सोसायटीमधल्या लोक पण म्हणतात की किती छान, आज मेनू काय आहे। चला मग अळवींचं पाणी आहे ते अळून काढलेलं आपण पुरणातलं ते पाणी, ती डाळ आपण मिक्सरमध्ये जी आपण काढू ना डाळ टाकायसाठी, ते आपण मिक्सरमध्ये वाटू शकता किंवा हाताने सुद्धा त्याचा भुगा करू शकता, नो प्रॉब्लेम। चला आता त्यात ॲड करूया आपण ते पाणी। बघू शकता आपल्या घरातल्या माणसानुसार आपण आमटी किती करायची ते आपण ठरवू शकतो। यात कुठलंही थंड पाणी वापरलेलं नाही, मी सगळं गरम पाणी वापरलेलं आहे। चला ते छान ह्याला उकळी देऊया।
जर मीठ कमी असेल तर वरून परत मीठ टाकू शकता, कारण की आपण टमॅटो शिजताना ऑलरेडी मीठ टाकलं होतं. मग थोडं मिठाचा अंदाज घेऊन चवीनुसार वरून मीठ तुम्ही टाकू शकता. आणि छान खमंग अशी उकळी यायची, खदखदून चारी बाजूने अशी उकळी आली पाहिजे त्याला, म्हणजे आपला कट खूप सुंदर दिसतो. जास्त शिजवायची नाही आमटी, शिजवल्याने आपला कट निघून जाऊ शकतो. त्यामुळे छान खदखदून घ्यायची. मग त्यामध्ये आपली कोथिंबीर टाकायची छान हिरवीगार वरून, छान चवीला. बघा छान उकळली की नाही आमटी मस्त. आता तुम्ही गॅस बंद करा, थोडी आमटी शांत होऊ द्या. ॲटोमॅटिक कट येतो. कट बघा, पाहू शकता किती सुंदर कट आला आहे. खायलाही खूप छान आहे. हो या लवकर खायला. कटाची आमटी कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की सांगा. आवडलीच तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा. बाय बाय.